खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण छान असं ठेचून घ्यायचं आहे आणि हे जे ठेचलेला लसूण आणि मिरची असं नाही, याची भाजीला म्हणा किंवा कशालाही म्हणा चव इतकी अप्रतिम येते, हे तुम्हालाही नक्की माहीतच असेल. तर त्यानंतर आपण तेलावर फोडणी गेलेली आहे. त्यामध्ये राई जिरे टाकलं, ठेचलेला लसूण टाकला, त्यानंतर कांदा टाकलेला आहे, छान परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये टाकले टमाटर आणि कोथिंबीर, तेही छान परतून घेतलं आणि इथे टाकलेली आहे अर्धी वाटी चण्याची डाळ. तुम्ही विचार करत असाल की हे काय बनत आहे, तर ही खूप साधी सिंपल सगळ्यांच्याच घरी बनणारी रेसिपी आहे आणि खूप सिंपल अशी रेसिपी आहे, पण आवडते ही सगळ्यांनाच. त्यानंतर डाळ टाकली, त्यानंतर थोडेसे धने जिरे आणि त्यावर टाकलेली आहे हळद. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटं वाफवून घ्यायची आहे. 5 मिनटं झाल्यानंतर आपली डाळ छान शिजते. त्यानंतर टाकायचं आहे पत्तागोबी. ही भाजी ना खरंच खूप फेमस आहे आणि सगळ्यांनाच आवडते. यामध्ये ओलं खोबरं खूप छान लागतं, पण ओलं खोबरं नसेल तर डेसिकेटेड कोकोनट अर्ध्या तासासाठी किंवा 10-15 मिनिटासाठी पाण्यामध्ये सोक करून ठेवा आणि मग ते त्यामध्ये टाका आणि परत आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. वरण भात आणि ही भाजी आणि लोणचं पापड बस.